नमस्कार, मी डॉक्टर दत्तात्रय कुलकर्णी. मी नवजात शिशुतज्ञ आहे, मेडिकवर हॉस्पिटल, पुणे. आज आपण चर्चा करूयात की नवजात बाळं आणि त्यांची शी आणि लघवी याबद्दल लोकांचे गैरसमज किंवा ते कसे असावेत. तर सर्वप्रथम नवजात बाळ जन्मल्यानंतर प्रथम 24 तासामध्ये म्हणजे पहिल्या दिवसामध्ये त्यांनी शी करायला हवी आणि पहिल्या 2 दिवसामध्ये म्हणजे 48 तासामध्ये त्यांनी लघवी केली पाहिजे. त्यानंतर लघवीचं प्रमाण हे कमीत कमी 6 ते 8 वेळा असावं. जर यापेक्षा कमी लघवी करतंय आणि असं हे 8 ते 12 तासामध्ये होते, तर आपल्याला जवळच्या डॉक्टरला दाखवावं लागेल. नंतर तर शीबद्दल लोकांनी हे जाणून घेतलं पाहिजे की शीचं प्रमाण हे बाळामध्ये 6 ते 8 वेळेला पण असू शकतं. काही बाळामध्ये 10-12 वेळेला पण असू शकतं. तर काही बाळं दर 5-6 दिवसाला पण एकदा शी करतात. तर प्रत्येकाचं जे शी करण्याचं प्रमाण आहे वेगवेगळं असतं बेबी टू बेबी. तर यामध्ये आपल्याला हे जाणून घेतलं पाहिजे की बाळ दूध पिल्यानंतर बाळाचं पोट डिस्टेन्शन होतं आणि त्याने स्टिम्युलेट होऊन मोशन बेबी पास करतं. तर याला आपण गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स म्हणतो. हा जो रिफ्लेक्स आहे काही बेबीमध्ये जास्त असतो. त्यामुळे काही बेबी प्रत्येक फिडिंग नंतर शी करतात. तर हे ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे. आणि दुसरा एक पॅरेंट्सला कन्सर्न असतं की शी ही बाळाची वेगवेगळ्या कलरची आहे. तर मला हे सांगायचं आहे की बाळाची शी ही वेगवेगळ्या कलरचीच पाहिजे. ती ग्रीन कलरची आहे, ती ब्राऊन कलरची आहे, तर हे ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे. जर शी पांढऱ्या कलरची आहे, ती त्याच्यामध्ये रक्त दिसतंय किंवा खूपच पाण्यासारखी होते, तर ती शी ॲबनॉर्मल आहे. त्या अशा स्थितीमध्ये आपल्याला डॉक्टरना भेटावं लागेल.